थोडा कॅन्डी खायची बाबा. एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? सो माझा फेस इग्नोर करा, कारण मी काल संभाजीनगरला गेले होते प्रोसिजर करायला आणि हेच प्रोसिजर केल्यामुळे हे सर्व असं झालं आहे. ते 5-6 दिवसामध्ये कवर होईल. तर आज आता निवांत आहे मी. आज मला करायची पॅकिंग, कारण आपण जातोय लातूरला गाडी घेऊन. फर्स्ट टाईम गाडी घेऊन लातूरला. मस्त वाटतंय. आज तशी मी सर्व्हिसिंगला लावली आहे, कारण संभाजीनगरला घेऊन गेल्यानंतर 1000 किलोमीटर्स कंप्लीट झाले. मग 1000 किलोमीटर्स नंतर सर्व्हिसिंग करायची होती, त्यामुळे ॲव्हरेज वगैरे वाढेल असं. सो ते केलं आहे. जर संध्याकाळपर्यंत येईल 5-6 वाजेपर्यंत गाडी, आणि उद्या सकाळी 4-5 वाजता मग निघायचे लातूरला. येस, आय एम सो एक्सायटेड. तुम्ही म्हणाल एवढं काय, बट एवढंच आहे यार, खूप आहे, खूप. आता माझी एक्साइटमेंट तुम्हाला नाही सांगू शकत मी. तर त्यानंतर मग परत फिरायचं पण आहे. तिकडे गेल्यानंतर मम्मी पप्पाला फिरवायचं आहे. आणि आता मला अगोदर ह्याचं स्किन केअर करायची आहे. ह्याचं म्हणजे आता याला 3 दिवस ना, जे त्यांनी सांगितले. हां, मेन म्हणजे मी तुम्हाला याच्याबद्दल सांगते. तर जे छोटे छोटे खड्डे होते ना माझ्या चेहऱ्यावर, तर ते पूर्ण असे बाहेरून काय बोलते मी, स्किन प्लेन होण्यासाठी ना ती प्रोसिजर केली आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आता पिंपल्स पण कमी झालेत माझे. सो त्यामुळे आता माझे खड्डे जे आहेत ते बुजवणं चालू आहे. आणि मग मस्त असं प्लेन होईल चेहरा. आणि 2-3 सेशन करावे लागतील त्याचे. सो हे थोडंफार सहन करावं लागेल. असं पूर्ण सुई टोचवलेली आहे त्याच्यामध्ये, ते पूर्ण स्किन बाहेर येण्यासाठी. आणि मी त्याचे रिझल्ट पण बघितले, डॉक्टरांनी मला दाखवले. काय खतरनाक रिझल्ट आहे. ज्याचे खड्डे पूर्ण असे मध्ये गेले होते का, खड्डे पडून असे गाल मुलांचे जातात बघा नॉर्मली, तर पूर्ण असे मध्ये गेलेले, पूर्ण ते असं बाहेरून असं एकदम स्किन प्लेन झाली आहे. म्हणलं ह्याच्यापेक्षा अजून बेटर काय असू शकतं, म्हणून आपण पण करून घेऊ म्हणलं. तर अगोदर मी ह्याची अगोदर स्किन केअर करते. त्यानंतर मला घर आवरून ठेवायचे, आल्यानंतर मला पसारा नकोय. सो त्यामुळे, आणि झाडांना पण पाणी देऊन जायचंय. 2-3 दिवस नाहीये तर पाणी पण द्यावं लागेल. आणि मी आता थोडंसं तुम्हाला दाखवते सेटअप. थोडाफार बेडरूमचं क्लिनिंग करते अगोदर, बेडरूमपासून चालू करते. त्यानंतर मग हॉल, आणि नंतर मग किचन, कारण किचनमध्ये जास्त पसारा आहे. त्यानंतर पॅकिंग पण करायची आहे. सो असं सर्व काही आहे. तर चला आपण पटपट चालू करूया. गोष्ट म्हणजे मी फूड प्रोसेसर पिठासाठी आणि आरोग पण घेतला, नवीनच घेतला. मागच्या फ्लॅटमध्ये जो होता ना, तो रेंटेड होता. त्याला रेंट महिन्याला 500 जात होतं. त्यामुळे म्हणलं जाऊ द्या, आपण स्वतःच घेऊन टाकू, रेंट भरण्यापेक्षा EMI भरू. तर तो घेऊन टाकला मी फायनली. ॲटमबर्ग कंपनीचा आहे. सो असं आहे. चला गाईज, स्किन केअर झाली. आता आपण अगोदर बेडरूम आवरायला घेऊ.
तर गाईज क्लिनिंगचं काम आवरलंय सर्व, पुसून वगैरे सर्व घेतलं. झाड आज मध्ये ठेवायचा प्लॅन नव्हता, बट माझा मूड तुम्हाला माहिती आहे. क्लिनिंग म्हणलं की अगोदर क्लिनिंगच असतं. गॅलरी क्लीन करून घेतली, सर्व झाडं पण जागा मस्त ठरवून झाडं पण ठेवून दिले. आता करायचं आहे स्वयंपाक. सकाळी चहा खाल्ली होती, पण आता जेवायला तर बनवावं लागेल. संध्याकाळचं बनवायचंय, तर कोबीची भाजी आणि चपाती बनवायची आहे. भाऊ पण येणार आहे, सो त्याचं पण बनवायचं आहे. तर चला पटकन ती भाजी बनवून घेऊ आणि त्यानंतर अगोदर आंघोळ करणार आहे. आणि पिठाचं तर आता टेन्शन नाही, माझं सर्वात मोठं टेन्शन गेलंय. मी फूड प्रोसेसर घेतलंय, त्यामुळे 1 मिनिटात पीठ भिजवून रेडी. मस्त चपात्या एवढा बनवायच्या, मावशी लावायची गरज नाही आता. खूप भारी वाटतंय. आरो आणि फूड प्रोसेसर सोबतच घेतलं, कारण आता काम इझी होणं ते गरजेचं आहे यार. त्यामुळे तर चला आता भाजी बनवते मी. गाईज आता आंघोळ झाली, 4 वाजले आंघोळीला आणि सर्व क्लीन केल्याशिवाय आंघोळ करूच वाटत नव्हती. तर भांडे वगैरे पण घासून ठेवले, जेवण पण बाकी आहे. आता मिरर तेवढा तेवढा अनबॉक्स करायचा राहिला माझा टेडू. बघा, ते कार दिली ना तिकडे ह्याला सर्व्हिसिंगला, तर त्याच्यामुळे तो तिथे बसलाय क्यूटू. आणि मनी प्लांट मी मोठंवालं तिथं ठेवलं, आता त्याला वर मी आल्यानंतर वर सोडेल. परत तो पसारा तिथला काढायचा आहे, अर्ध घरी घेऊन जायचंय. आता टेन्शन नाही घरी घेऊन जायचं काय, पसारा मस्त गाडीत टाकायचं, घेऊन जायचं. आणि माझं एक पार्सल आलंय, ज्याच्यामध्ये मी रॅक मागवलंय असं मोठं. किचन ओट्याच्या खाली तुम्ही पाहिलं असेल किती पसारा झालाय, तो सर्व सामान ठेवण्यासाठी. तर अगोदर मी परत स्किन केअर करते. ते दिवसात ना 3 वेळेस लावायचे जे आहे, आता 3 दिवस जे लावायचे ना ते. त्यामुळे मी सकाळी एकदा लावलं, आता दुपारी एकदा आणि संध्याकाळी एकदा. परत घरी जाऊन लातूरला जाऊन गावाकडे पण जायचंय, तिकडे पण गाडीची पूजा करायची आहे. सो त्यामुळे हे असलं तोंड तर मी नाही ना घेऊन जाऊ शकत. सो स्किन केअर ऑन प्रायोरिटी करावं लागेल. तर मी पटकन स्किन केअर करून येते आणि मग मला दिव्याला फोन करायचा आहे, तिला गप्पा मारायच्या. सो मग तुम्हाला भेटते. तर गाईज झाली आहे माझी पॅकिंग आणि आता मी स्किन केअर केली आहे. सो हे लवकर नीट व्हावं, नाहीतर मला असंच तोंड घेऊन जावं लागेल. तर झाली आहे पॅकिंग, आता मी झोपते पटकन. आणि आजच्या ब्लॉग पुरते एवढंच. भेटूया मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय एव्हरीवन. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. हळू हळू. तर आता वाजलेत 6 आणि आम्ही निघालोय लातूरला. आता भरपूर लांब आलोय, 100-150 किलोमीटर पुढे आलोय. सकाळी मला व्लॉग शूट करणं झालं नाही घरामध्ये, तर आता गाडीमध्ये चालू केला, कारण व्लॉग इज इम्पॉर्टंट, राईट. तर आता जायचंय घरी लातूरला. तर त्यासाठी मग आम्ही 3 वाजता निघालो होतो. तरी सुद्धा आमचा रन 122 किलोमीटर झाला गाईज. असं कुठं असतं का? स्पीड लिमिट गाईज, त्यामुळे क्योंकि सेफ्टी इज इम्पॉर्टंट. जरी टाटाची जरी असली तरी गाडीला, शेवटी गाडीला काय नाही झालं पाहिजे. काय. आणि इकडे आहे इंद्रजीत. ट्रॅफिक बघा किती गाईज, समजत पण नाही गाडी कशी काढावं. आता तिकीकडे गाडी जात घालते तिकीकडे. तसेच म्हणून तर म्हणते टेम्पोवाल्यांपासून लांब.
तर सकाळी मी व्लॉग स्टार्ट केला नाही कारण कारण अंधार होता. मग आता उजेड झाला. आज किती दिवसांनी सनराईज बघायला भेटेल गाईज. तर मस्त सनराईज बघूया. 5:41 झालेत. 5:41 झालेत आणि आता आता आम्ही उजेड आलाय. पोहोचलो. उन्हाळा आहे म्हणून एवढा तरी उजेड आलाय, नाही तर एवढा पण उजेड नसता. आता आम्ही पोहोचलो हिवाळ्यात. लातूरला. हे बघा काही तिथे दाखवायले 11:15. आम्ही 10:11 ला पोहोचू. दाखवा त्यांना दाखवा. हा 10:01 हा. पण टार्गेट बोल, तर असं आता चाललंय बोल. 10:11 ला दाखवायला गाईच. टार्गेट असं आहे आमचं की 10:30 पर्यंत पोहोचायचं. 19 मिनिटं रेट का आता सीएनजी टाकायची, पेट्रोल हा, टाकायचं, टाइम तर थांबत लागणारच थांबत ना. जायचंय, चहा प्यायचाय परत. कंटिन्यू आलो आम्ही. आता थांबू आम्ही एक अजून 200 किलोमीटर झालं ना तिथे, मग थांबू. 21 किलोमीटर. हा अजून पण 21 आमचं किलोमीटरने पेट्रोल थांबू. फुल आहे. हा पेट्रोल सीएनजी फुल केलेलं पण होतं. full सीएनजी केलं. आता संपलं. आलंय संपत. तरी पण 2 गाड्या आहेत. एवढी चांगलं देते. पहिली हा. सर्व्हिसिंग झाल्यामुळे. हा सर्व्हिसिंग केली ना काल, त्याच्यामुळे. आणि समोर बघू शकता तुम्ही. तर गाईस सकाळी आम्ही 10 वाजता पोहोचलो लातूरमध्ये आणि त्यानंतर माझ्यात ना एनर्जीच नव्हती काय करायची. तर मी डायरेक्टली झोपी गेले होते आणि त्यानंतर मम्मीने आज धोंडे, पुरणपोळी वगैरे सर्व केलं होतं. तर ते खाल्लं आणि त्यानंतर आवरून ना लगेच आम्ही गावाकडे आलो. कारण गावाकडे पप्पा म्हणे गावाकडे गाडीची पूजा करायची मंदिरात वगैरे, तर इकडेच आलो आणि इकडेच मग पूजा वगैरे केली. आता ते घेऊन गेलेत मंदिरला आणि मला काही जायची कॅपॅसिटी नाही. मला ऊन एवढं जास्त त्रास होतोय आणि एकतर ट्रीटमेंट केलेली, ऊन पडला ना खूप त्रास होतोय. त्यामुळे म्हणलं मी घरीच बसते, तुम्ही जाऊन या. बाकी इथे दारासमोर पूजा केली आणि ते तिकडून जाऊन आली की आम्हाला निघायचे. सो असं आहे. खूप जास्त मला इरिटेशन होईल गरमीमुळं. आणि उद्या आम्हाला जायचंय रोड ट्रिपला. रोड ट्रिप नाही, ऍक्च्युली व्हॅकेशन ट्रिप म्हणू शकतो आपण. फर्स्ट टाइम माझ्या मम्मी पप्पाला मी कुठंतरी माझ्या गाडीमध्ये घेऊन जाणार, ते म्हणजे तुळजापूर आणि अक्कलकोट. आणि तुम्हाला सांगू का, मी खरं तर मी ज्यावेळेस लास्ट टाइम गेले होते ना अक्कलकोटला, मला आठवत नाही मी लहान असताना गेले होते की नाही. मम्मी तर म्हणते आपण गेलो होतो वगैरे, बट मला नाही आठवत. मला हेच आठवतं मी लास्ट इयर गेलेलं. त्यावेळेस एवढी जास्त परेशानी झाली होती ना माझी. जाताना पण येताना पण खूप परेशानी झाली होती. आणि त्यावेळेस मी बोलले होते, मी खोटं नाही बोलणार, मी तिथं बोलले होते, म्हणजे मनातल्या मनात बोलले. मी म्हणलं स्वामी, मी पुढच्या वेळेस आता जेव्हा येईल ना, मी स्वतःची गाडीच घेऊन येईल अक्कलकोटला तुमच्याकडे. आणि मी तुम्हाला सांगू शकत नाही मी कोणत्या शब्दात सांगू तुम्हाला. असं मला हे होतंय की खरंच मी माझी वर्ष झाला तर त्या गोष्टीला. आणि आता मी सेकंड टाइम अक्कलकोटला जाते, तर मी स्वतःची गाडी घेऊन जाते. मला खूप भारी वाटते. आणि लातूरवरनं अक्कलकोट फक्त 150 किलोमीटर आहे. त्यात तुळजापूर तर अलीकडेच आहे. सो दोन्ही होऊन जाईल आणि 1 दिवसामध्ये ते होऊन जाईल. आणि परवा मग मी रिटर्न निघेल. आणि खूप ब्लेस्ड फील होत आहे, खूप छान वाटतंय, मस्त. मी सांगू नाही शकत यार खरंच. तर चला आता पप्पा ते आले घरी सर्वजण की मग निघूया लातूरला परत. लातूरला जाऊ, आज आराम करू रात्रभर आणि त्यानंतर मग सकाळी परत लवकर निघून तुळजापूर आणि अक्कलकोट जाऊ.